सर्वप्रथम आपणा सर्वांचे आपल्याच मराठी सूत्रसंचालन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। चला तर मग त्याच उत्साहात आणि जोशात पाहूया स्वातंत्र्य दिनाचे संपूर्ण सूत्रसंचालन। उत्तुंग गगनात फडकतोय तिरंगा आपल्या अभिमानाचा, उत्तुंग गगनात फडकतोय तिरंगा आपल्या अभिमानाचा, त्याग शौर्य अन्न बलिदानाच्या या पावन इतिहास स्मृतींचा। विसरू नका तो लढा तो त्याग वीरपुत्रांचा, विसरू नका तो लढा तो त्याग वीरपुत्रांचा। महाउत्सव हा आलाय आज स्वतंत्र भारताचा, महाउत्सव हा आलाय आज स्वतंत्र भारताचा। सर्वांना सस्नेह नमस्कार आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी आजच्या या शुभप्रसंगी आपल्या सर्वांच्या मनापासून सहर्ष स्वागत करतो। देशाच्या स्वातंत्र्याचा हा सोहळा केवळ एक तारीख नाही तर करोडो भारतीयांच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि अखंडतेचा महाउत्सव आहे। आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान जागवणारा, बलिदानाची आठवण करून देणारा आणि स्वातंत्र्याचा अमूल्य संदेश देणारा दिवस आहे। आज आपण सर्वजण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत। यानंतर अध्यक्षीय निवड स्थानापन्न इथे असे बोला। ज्ञानाचा आणि अनुभवाचा दीप असलेले सन्माननीय इथे अध्यक्षांचे नाव घ्यावे। यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सोहळ्याचे अध्यक्षीय स्थान स्वीकारावे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय इथे प्रमुख पाहुण्यांचे नाव घ्यावे। यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। अशा प्रकारे सर्व पाहुण्यांचे स्थान ग्रहण करून घ्यावे। यानंतर शब्दसुमनांनी स्वागत। सूर्य जसा प्रकाश देतो चंद्र जशी शीतलता देतो, सूर्य जसा प्रकाश देतो चंद्र जशी शीतलता देतो, तसाच स्वातंत्र्याचा हा दिवस प्रत्येक मनाला प्रेरणा देतो। या मंगल सोहळ्यात आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे, या मंगल सोहळ्यात आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो, मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो। यानंतर उपस्थितांचे स्वागत। आजच्या या पवित्र स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, संस्थेचे अध्यक्ष, सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। यानंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन इथे ही चारोळी म्हणा। अंधारातून प्रकाशाकडे हा संस्कारांचा प्रवास आहे, अंधारातून प्रकाशाकडे हा संस्कारांचा प्रवास आहे। ज्ञानरूपी दीप प्रज्वलित करणे हाच यशाचा श्वास आहे। उजळू दे आज प्रत्येक मन ज्ञानाचा दीप तेवत राहो, उजळू दे आज प्रत्येक मन ज्ञानाचा दीप तेवत राहो। भारत मातेच्या सेवेसाठी प्रत्येक युवक सज्ज राहो, भारत मातेच्या सेवेसाठी प्रत्येक युवक सज्ज राहो। आता मी विनंती करतो की सर्व आदरणीय प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची शुभ सुरुवात करावी। यानंतर ध्वजारोहणासाठी निमंत्रण इथे ही चारोळी वापरा। तीन रंग हे शांतता, शौर्य अन समृद्धीचे, तीन रंग हे शांतता, शौर्य अन समृद्धीचे, हे चिन्ह आहे आपल्या अखंड विश्वासाचे। नतमस्तक होऊया आज तिरंग्यासमोर, नतमस्तक होऊया आज तिरंग्यासमोर, हेच स्थान आहे आपल्या अभिमानाचे, हेच स्थान आहे आपल्या अभिमानाचे। आता वेळ आली आहे त्या पवित्र क्षणाची, ज्या क्षणाची वाट प्रत्येक भारतीय मनापासून पाहत असतो। चला तर मग अत्यंत आदरपूर्वक आणि शिस्तीत ध्वजारोहण करूया आणि आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊया। इथे सर्वांना सावधान स्थितीत उभे करावे व ध्वजारोहण करण्यासाठी नियोजित असलेल्या पाहुण्यांना आमंत्रित करावे। इथे असे बोला। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अबक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करावे। ध्वजारोहणानंतर ध्वजाला सलामी द्यावे व राष्ट्रगीत घ्यावे व राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करावा। आज तिरंगा अभिमानाने आकाशात फडकताना पाहून प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून येते।
या तिरंग्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांचे बलिदान, आपल्या जवानांचे शौर्य आणि प्रत्येक भारतीयाची स्वप्ने सामावलेली आहेत. आता मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यापूर्वी ही चारोळी म्हणू शकता. पाहुणे आमचे खास मनी सण सुखाचा, पाहुणे आमचे खास मनी सण सुखाचा, फुलांच्या या सुगंधाने स्वीकार करावा स्वागताचा, फुलांच्या या सुगंधाने स्वीकार करावा स्वागताचा. आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव ही परंपरा आहे. आपण सुद्धा त्या परंपरेचं जतन करूया आणि आपल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अ.ब.क. सर यांचे स्वागत माननीय इथे स्वागत करणाऱ्या सरांचे नाव घ्यावे, हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. याच प्रकारे प्रमुख पाहुणे व मंचावरील सर्व पाहुण्यांचे स्वागत करून घ्यावे. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करण्यापूर्वी ही चारोळी वापरू शकता. कार्यक्रमाचा हेतू जाणून उत्साह अधिक खुलतो, कार्यक्रमाचा हेतू जाणून उत्साह अधिक खुलतो, प्रत्येक क्षणाचा अर्थ तेव्हा मनामध्ये उमलतो. या सोहळ्याची सुंदर रूपरेषा उलगडण्यासाठी, या सोहळ्याची सुंदर रूपरेषा उलगडण्यासाठी आमंत्रित करतो आता प्रास्ताविकासाठी. आजचा हा स्वातंत्र्य दिन सोहळा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय अ.ब.क. सर यांना आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडावी. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन. प्रमुख पाहुण्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करताना तुम्ही ही चारोळी वापरू शकता. देशप्रेमाची प्रेरणा विचारांतून मिळते, देशप्रेमाची प्रेरणा विचारांतून मिळते, थोरांच्या शब्दांनी नवी उमेद फुलते. ऐकूया त्यांचे प्रेरणादायी मनोगत, ऐकूया त्यांचे प्रेरणादायी मनोगत, जोरदार टाळ्यांनी करूया त्यांचे स्वागत, जोरदार टाळ्यांनी करूया त्यांचे स्वागत. आता वेळ आली आहे विचारांच्या देवाणघेवाणीची. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अ.ब.क. सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अमोघ वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करावे. पाहुण्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनातील एखादी प्रभावी वाक्य वापरून दुसऱ्या पाहुण्यांच्या मार्गदर्शनाकडे वळावे किंवा मार्गदर्शनाला अनुसरून तुम्ही अशा चारोळ्या वापरू शकता. देशप्रेमाची ज्योत शब्दांनी चेतविली, देशप्रेमाची ज्योत शब्दांनी चेतविली, कर्तव्याची दिशा मनामनात रुजविली. आपल्या प्रत्येक मार्गदर्शनासाठी आभार, आपल्या प्रत्येक मार्गदर्शनासाठी आभार. हेच विचार राहतील सदैव आधार, हेच विचार राहतील सदैव आधार. यानंतर नियोजित असलेल्या पाहुण्यांचे मनोगत घ्यावे. यानंतर अध्यक्षीय मनोगत. अध्यक्षीय मनोगतासाठी अध्यक्षांना आमंत्रित करताना तुम्ही या ओळी वापरू शकता. सागराचे पाणी कधी आटणार नाही, तुमच्या विचारांची शिदोरी आम्ही कधीच विसरणार नाही. अनुभवाचे गाठोडे आणि विचारांची धार असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अ.ब.क. सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. अध्यक्षीय भाषणानंतर ते काय बोलतात त्यानुसार तुम्ही या ओळी वापरू शकता. विचारांतून दिली कर्तव्याची नवी जाण, विचारांतून दिली कर्तव्याची नवी जाण, शब्दातून वाढविला राष्ट्रप्रेमाचा मान. अध्यक्ष महोदयांचे मनपूर्वक आभार, अध्यक्ष महोदयांचे मनपूर्वक आभार. त्यांचे मार्गदर्शन राहील सदैव प्रेरणेचा आधार, त्यांचे मार्गदर्शन राहील सदैव प्रेरणेचा आधार. अध्यक्ष महोदयांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून आम्हा सर्वांना मोलाची प्रेरणा दिली, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक आभार. यानंतर आभार प्रदर्शन. चला आता वळू या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे, तो म्हणजे आभार प्रदर्शन. इथे ही चारोळी म्हणा. कृतज्ञतेचे शब्द मनाला स्पर्शून जातात, कृतज्ञतेचे शब्द मनाला स्पर्शून जातात. आभाराच्या भावनेतून नाती अधिक जुळतात. या सुंदर सोहळ्याचा समारोप गोड करण्यासाठी,
या सुंदर सोहळ्याचा समारोप गोड करण्यासाठी आमंत्रित करतो आता आभार प्रदर्शनासाठी आता या भव्य सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो अबक सर यांना. यानंतर कार्यक्रमाचा समारोप सांगता पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, सुंदर माझी वसुंधरा, सुंदर माझा भारत देश. सुंदर माझी वसुंधरा, सुंदर माझा भारत देश, विविधतेत एकता हाच आमचा संदेश. जपूया हे स्वातंत्र्य, वाढवूया देशाची शान. जपूया हे स्वातंत्र्य, वाढवूया देशाची शान. जगाच्या पाठीवर अमर राहील माझा भारत महान. जगाच्या पाठीवर अमर राहील माझा भारत महान. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी संकल्प करूया एक जबाबदार नागरिक बनण्याचा आणि भारताला विश्वाच्या शिखरावर नेण्याचा. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. तर मित्रांनो, जाता जाता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय असा जयघोष नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच दमदार चारोळ्या व प्रभावी वाक्यांसहित संपूर्ण सूत्रसंचालनासाठी आणि प्रभावी सूत्रसंचालन शिकण्यासाठी आपल्या मराठी सूत्रसंचालन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शब्दांचे वैभव जपा आणि मंचाची शान वाढवा. खूप खूप धन्यवाद.